नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि अतिशय अबीरच्या हुशारीमुळे भन्नाट प्लानमुळे आता सारंग सावली प्रेक्षकांनो एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अबीर आता सारंग आणि सावलीला कसा एकत्र आणतो, मेंढळ्यांच्या घरी तिलोत्तमा आणि मोनिका राजकुमारच्या नाकावर टिच्चून आता सारंग सावलीला कसे मानाने आणतो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अबीरने आता ट्रिपचा विषय जगन्नाथला सांगितल्यानंतर इकडे आता ओवीचा अबीरला कॉल येतो. अबीर म्हणतो, बरं झालं ओवी, अगं तू मला कॉल केलास आणि मी ना ट्रिपचा तो आपला प्लान आहे ना तो बरोबर आजोबांना सांगितला. अबीर म्हणतो की माझे आजोबांना माझं सगळं ऐकतात. तर इकडे ओवीसुद्धा म्हणते की माझे बाबासुद्धा माझं सगळं ऐकतो बरं का. ओवी म्हणते तू काही काळजी करू नकोस, माझ्या बाबाला ट्रिपसाठी मी हट्ट करूनच घेऊन येईल. आता अबीर खुश होतो. अबीर म्हणतो की मला ना खरं सांगू का ओवी, तुझ्या बाबांसारखा डॅशिंग आणि हँडसम बाबा हवा होता. तर ओवी म्हणते की मलासुद्धा तुझ्या आईसारखी प्रेमळ आई हवी होती. आणि तेवढ्या तिकडे बोलत असताना सावली ही अबीरकडे येते आणि अबीरला म्हणते, काय रे अबीर, दिवसभर सारखा फोनवर बोलत असतो. अबीर म्हणतो ओवीचा फोन आहे. तर तेवढ्यात तिकडे सारंगसुद्धा ओवीकडे येतो आणि त्याचा फोन मागतो. तर तेवढ्यात हळू आवाजात आता अबीर ओवीला म्हणतो की ओवी, तू तुझ्या आईकडे फोन दे, मी माझ्या बाबांकडे फोन देतो. इकडे आता अबीर सावलीला म्हणतो की आई, अगं ओवीला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे बघ बरं. आणि अबीर तो फोन आता सावलीकडे देतो. तर इकडे ओवी ही सारंगकडे, आणि इकडे आता सावली आणि सारंग दोघेही बोलू लागतात. ओवी आणि अबीरच बोलतात असे दाखवतात. दोघेही एकमेकांची काळजी घ्यायला सांगतात आणि वेळेवरती जेवण करत जा असे सावली आता सारंगला बोलते आणि सारंगही काळजी घे असे सावलीला बोलतो. इकडे आता अबीर आणि ओवी खुश झालेले असतात. आता इकडे रात्री सावली ही स्टडी करत असताना अबीर आणि जगन्नाथ तिथे येतात. तर अबीर जगन्नाथला खुणावतो आणि आईशी बोलायला सांगतो. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की अगं सावली, व्यंकटेशजी कुठे गेले? तेव्हा आता सावली म्हणते की त्या काही कामानिमित्त गेलेत बाहेर. तर आता जगन्नाथ म्हणतो, सावली ऐक ना, अगं मी एका क्लायंटला मदत केली होती रिसॉर्टसाठी, तेव्हा ना त्यांनी आपल्या सगळ्यांना आगत करून बोलावलं आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की त्यांनी त्यांच्या रिसॉर्टवर 2-3 दिवस आपल्या सगळ्यांना बोलावलं आहे. तर अबीर खुश होतो. आणि इकडे आता अबीर खुश होत म्हणतो की आई, आता पावसाला सुरुवात होणार आहे, खूप मज्जा येईल. जगन्नाथ म्हणतो की आपण गुरुकुलातील सगळ्या विद्यार्थ्यांना सावली तिकडे 2-3 दिवस घेऊन गेलो तर? सावली म्हणते की बाबा, ही तर चांगली कल्पना आहे. जगन्नाथ म्हणतो, हो ना, गुरुकुलमध्ये ते सुद्धा थोडेसे कंटाळले असतील. मग लगेच आता अबीर म्हणतो की ओवीसुद्धा तयार होईल, त्याची तू काळजी करू नकोस आई, मी तिला तयार करीन. तर आता सावलीलासुद्धा ती आयडिया आवडलेली असते. इकडे आता मोनिका ही खंड्याला फोन करते. खंड्या म्हणतो, मोनिका मॅडम बोला, आज माझी कशी आठवण काढली, काही काम वगैरे आहे का? मोनिका म्हणते, गपचूप ऐक, माझ्या ना घरी जसं मला सावली जिवंत आहे हे कळलं, तसं अजून कुणाला कळलं आहे का हे मला शोधून काढायचं आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी. खंड्या म्हणतो, एवढंच ना मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सांगाल ती मदत मी करायला तयार आहे. मोनिका म्हणते की तू एक काम करायचं, त्या सावलीच्या सतत आजूबाजूला राहायचं, ती कुठे जाते, कुणाला भेटते ते सगळं मला सांगायचं. आणि मोनिका म्हणते की आमच्यापैकी आमच्या घरामधील कोणत्याही माणसाला सावली भेटली तर त्या दोघांचा फोटो काढायचा आणि तो मला पाठवायचा, तिच्या अवतीभावती कोण कोण येतं हे सगळं मला सांगायचं. असं काम आता मोनिकाने खंड्याला दिलेलं असतं. आणि आता खंड्या म्हणतो की पण मला एक सांगा मॅडम, राजकुमार सरांना जर सावली जिवंत आहे हे कळलं तर? मोनिका म्हणते की तुला काय वेडबीड लागलं आहे का? जर राजकुमारला कळलं असतं तर त्याने तुला जिवंत सोडलं असतं का? मोनिका म्हणते की मला राजकुमारवर नाही तर इकडे तिलोत्तमा आणि सारंगवरती संशय आहे. आणि आता लगेचच खंड्या म्हणतो की हा खंड्या आता त्या सावलीची सावली बनून राहणार, ती कुठे जाते, कुणाला भेटते, कुणाशी बोलते, याची सगळी खबर हा खंड्या तुम्हाला देणार मोनिका मॅडम. तर मोनिका खुश होते. मोनिका म्हणते की पण याबाबत राजकुमारला अजिबात कळता कामा नये. खंड्या म्हणतो, मॅडम तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि फोन ठेवताच आता मोनिका म्हणते की आता मोनिका, या घरात मोठं वादळ येणार आहे आणि या वादळात ती म्हातारी तिलोत्तमा कशी वाचते ना ते मला बघायचं आहे. इकडे आता सावली ही सगळ्या मुलांना बोलावते आणि म्हणते की मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. आपण ना सगळे आता उन्हाळी सीझनमध्ये आता ट्रिपला जाणार आहोत. आणि सगळी मुले खुश होतात. तर सावली म्हणते की तुमचा उत्साह बघून तुम्ही तयार असल्याचे मला कळलं आहे, पण फक्त तुम्ही तयार असायला नको आहेत, तर तुमचे घरचे सुद्धा त्यासाठी तयार असायला हवेत.
आणि सावली म्हणते की त्यासाठी तुमच्या पालकांची सुद्धा परवानगी लागणार आहे. ओवी म्हणते कसली परवानगी? तर सावली म्हणते की त्यासाठी मी ना तुम्हाला फॉर्म देणार आहे आणि त्या फॉर्मवरती तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांच्या सह्या घेऊन यायच्या. आणि ते ऐकताच आता ओवी विचार करते, आईची सही? आता आईची सही कशी आणायची? इकडे आता सावली म्हणते की जर तुमच्या आई आणि वडिलांच्या यावर सह्या असतील ना तरच मी तुम्हाला ट्रिपला घेऊन जाणार आहे. तर सगळे मुले ओरडत होकार देतात. आणि त्यानंतर इकडे आता सावली ते फॉर्म सगळ्या मुलांना देते. इकडे सारंग आणि बबलू आता इकडे सुशिलाकडे येतात. आता तिघेही चहा घेत असतात. तेवढ्यात बबलू म्हणतो की सगळ्यांच्या केस सॉल्व करतो सारंग दादा, पण माझी केस तू सॉल्व करत नाही, मला ना बाईक हवी. आणि लगेच आता सारंग हा बबलूकडे बघतो आणि तेवढ्याच सारंगला ओवीचा फोन येतो. सारंग म्हणतो, बघा आला, आमच्या ओवीचा कॉल आला. सारंग फोन घेतो तर ओवी म्हणते की बाबा आमच्या ना गाण्याच्या क्लासमधील सगळे मुलं पिकनिकला 2-3 दिवस ट्रिपला जाणार आहेत आणि मलासुद्धा ट्रिपला जायचं, यासाठी तुम्हाला परमिशन दे, असे ओवी आता सारंगला बोलते. सारंग म्हणतो घरी आल्यावर बोलू. तर ओवी म्हणते की अरे घरी आल्यावर तर आपण बोलूच, पण त्यापूर्वी ऐक, इकडे मोठी गडबड झाली. सारंग म्हणतो आता काय गडबड झाली? आता ओवी म्हणते की टीचरने आम्हा सगळ्यांना एक फॉर्म दिला आहे आणि त्या फॉर्मवर आई आणि वडील दोघांच्याही सह्या हव्या आहेत. सारंग म्हणतो मग काय झालं? ओवी म्हणते की अरे बाबा पण मला आई कुठे? तर मी त्यांना सांगू का मला आई नाही आहे म्हणून? ओवी म्हणते की त्या तर मला रागवणार नाही आहे ना, त्या दिवशी मला फॉर्म भरायचा होता ना तर अमृता काकूने मला त्या फॉर्मवर सही दिली होती. तर लगेच ओवी म्हणते मी त्यांना सांगितलं तर त्या मला खोटारड्या समजतील. सारंग म्हणतो काही करू नकोस, मी तिकडे येतोय. आणि लगेच आता ओवी फोन ठेवते. तर इकडे सुशिला म्हणते सारंग सर अहो काय झालं? ओवीचा फोन होता ना, काही टेन्शन आहे का? सारंग आता सुशिलाकडे बघतो. तर आता सारंग म्हणतो वहिनी त्यासाठी तुमची एक मदत लागणार आहे, प्लीज मला नाही म्हणू नका. सुशिला म्हणते की अहो सारंग सर अशी काय मदत आहे की जेणेकरून तुम्हाला माझी मदत लागते? तर लगेच आता सारंग म्हणतो वहिनी तुम्हाला ना माझी बायको बनावी लागेल. तर इकडे लगेच बबलू हसतच म्हणतो की तू स्वतःची सोय कर. तर आता सारंग म्हणतो गपरे तू. तर इकडे सुशिला डचकते आणि म्हणते काय? तर सारंग म्हणतो हो. इकडे आता गुरुकुलातून आबिर आणि ओवी बाहेर येतात. आबिर म्हणतो की मी माझ्या आजोबांना सांगून सगळा प्लान परफेक्ट केला बरं का ओवी, आता ना या पुढची जबाबदारी सगळी तुझ्यावर आहे. ओवी म्हणते कसली जबाबदारी रे? तर आबिर म्हणतो की अगं तुझ्या बाबांना ना कसंही करून तुला ट्रिपला घेऊनच यायचं आहे. ओवी म्हणते की मी जर माझ्या बाबाजवळ रडले हट्ट केला तर तो मला कधीच नाही म्हणत नाही, तेव्हा आबिर तू काही काळजी करू नकोस. तर आबिरही खुश होतो. आणि एवढ्यात आता आबिर म्हणतो की काही पालकांना यायला कामानिमित्त जमणार नसल्यामुळे आईने पालकांना येण्याची परमिशनच काढून टाकली, पण तू काही काळजी करू नकोस ओवी, तू टेन्शनही घेऊ नकोस. आपल्याकडे अजून उद्याचा विचार करायला पूर्ण दिवस आहे आणि जरी माझ्या छोट्या मेंदूला आता काही सुचत नसलं तरी उद्या नक्की माझ्या मोठ्या मेंदूत काहीतरी घुसेल आणि शिरेन. आणि तेवढ्यात आता एक मुलगी आबिरला म्हणते तुला टीचर बोलावतात. तर ओवीला आबिर बाय करतो. आणि तेवढ्यात आता सारंग हा बबलू आणि सुशिला सोबत आता गुरुकुलमध्ये येतो. तर ओवी त्याला तिथे भेटते आणि तो फॉर्म ओवी आता सारंगला देते. सारंग म्हणतो हे काय ग? तर ओवी म्हणते ह्या आमच्या गुरुकुलाचा फॉर्म आहे, ट्रिपला जायचं आहे ना त्यासाठी सह्या पाहिजेत. ओवी म्हणते की पाऊस पडणार आहे, आम्हाला खूप धबधब्याच्या ठिकाणी नेणार आहे आणि टीचर आम्हाला तिथे गाणेसुद्धा शिकवणार आहे बरं का बाबा. एवढ्यात बबलू आता गुरुकुलात आतमध्ये निघून जातो. आणि इकडे आता राजकुमार हा घाईघाईने त्याच्या कारकडे जाऊ लागताच पाठीमागून जगन्नाथ तिथे येतो आणि जगन्नाथ त्याची कार आता राजकुमार समोर आणताच राजकुमार डचकतो आणि म्हणतो ए तुला दिसत नाही आहे का? जरा लांबवरून जायचं ना. तर जगन्नाथ कारमधून उतरतो आणि म्हणतो की का रे राजकुमार कुठे निघाला? कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. तेव्हा आता राजकुमार हा जगन्नाथकडे बघतो आणि राजकुमार म्हणतो की कुत्र्याचं शेपूट जसं वाकडं आहे ते मला लहानपणापासून माहिती आहे, पण मला ना तुम्ही धमकी देणं बंद करा, कारण ती गुरुकुलाची जागा माझी आहे आणि माझ्या आईची आहे. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की तेव्हा आमच्या गरिबीची ती गुरुकुलाची जागा आहे ना ती आम्हाला देऊन टाका. तर जगन्नाथ म्हणतो तुला जे माहीत नाही ना ते मला माहिती. तेव्हा आता राजकुमार म्हणतो की जगन्नाथ असं कोड्यात बोलू नका हो, असं काय आहे की जे तुम्हाला माहिती आहे मला माहिती नाही आहे? तर आता राजकुमार म्हणतो असं काय माहिती आहे की जे मला माहिती नाही? जगन्नाथ म्हणतो की मला भविष्य माहिती आहे, तुझं भविष्य माहिती आहे.
जगन्नाथ म्हणतो, तू किती जरी आटापिटा केला, किती जरी कायद्याने लढला, तरी तू माझ्याकडून ती जमीन घेऊ शकत नाही राजकुमार. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे तू करू शकत नाही आणि तुझ्या कारस्थानी आईला सुद्धा हे सांग, असं जगन्नाथ राजकुमारला बोलतो. राजकुमार म्हणतो की उगाच काहीही भविष्य बोलत जाऊ नकोस, माझा विनाश करण्याचं भविष्य कधीच खोटं ठरलंय जगन्नाथ. राजकुमार म्हणतो, जगन्नाथ तुझा हात दाखव. आणि जगन्नाथचा हात धरत म्हणतो की हे बघ, मी तुला भविष्य सांगतो, गुरुकुलाची ती जागा आहे ना, तुझ्या हातातून 2 दिवसातून जाणार. आणि राजकुमार म्हणतो की तुला ना रस्त्यावर येऊन लकडीच्या पुलावरती पोपटासारखं भविष्य सांगावं लागणार जगन्नाथ. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की या जगन्नाथ पंडितला घाबरून राहायचं राजकुमार, कारण तुझा काळ तुझ्यासमोर उभा आहे. तर राजकुमार पुन्हा एकदा डचकतो आणि जगन्नाथ तेथून निघून जातो. तर जगन्नाथच्या गाडीकडे बघत राजकुमार म्हणतो, जगन्नाथ तुला जे करायचं ते कर, पण काही जरी झालं तरी गुरुकुलाची जागा मीच घेणार. आणि त्यानंतर इकडे आता बबलू हा सावलीकडे येतो आणि सावलीची भेट घेतो. बबलूला बघता सावलीला खूप आनंद होतो आणि बबलू आता सावलीची चौकशी करतो आणि म्हणतो, कसं चाललंय सावली वहिनी, आणि काही 8 वर्षात काय काय केलं, काही बदललं का? तर सावली म्हणते, खूप काही घडलंय आणि सगळ्यांची लग्न झाली. तर तेवढ्यात पाठीमागून सारंग हा सुशीलाला घेऊन तिथे येतो. ओवी आणि सुशीलाला बघता तिकडे सावलीला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि सारंग हा त्याच्या बायकोसोबत आलाय असा आता सावलीचा गैरसमज होतो. आणि त्यांच्याकडे बघत सावली बबलूला म्हणते की बबलू दादा, पालक आलेत, मुलांचा फॉर्म भरायला मी जरा त्यांच्या सह्या घेऊन येते. तर बबलूला सुद्धा वाईट वाटतं. आणि तेवढ्यात आता ओवी ही सावलीला म्हणते, टीचर आत येऊ का? तर सावली ही सारंग आणि सुशीलाला बघते आणि मनातून सावलीला खूप वाईट वाटतं. आणि त्याच वेळेस आता सावली ही आई म्हणून सुशीलाची सही घेते, तर वडील म्हणून सारंगची. आणि सारंग आणि सुशीला बाहेर जाता क्षणी इकडे आता सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर त्याच वेळेस इकडे आता बबलू ते सगळं बघतो आणि बबलूला सगळं माहिती असतं. तर सुशीला आणि सारंग बाहेर जाताच इकडे सावली पुन्हा बबलूला भेटते आणि म्हणते की बबलू दादा, यांचा संसार खूप सुखाचा चाललेला दिसतोय. तर बबलू सावलीकडे बघतो आणि म्हणतो की कशाचा संसार आणि कशाचं काय सावली वहिनी? तर आता सावली म्हणते, म्हणजे? तर बबलू आता सावलीला सांगणार, सारंगने अजूनही लग्न केलं नाही आणि अजूनही सारंग सावली वहिनी तुझ्यावरच प्रेम करतो. आणि जेव्हा आता सावली ते बबलूचं वाक्य ऐकते त्याच वेळेस सावली आता सावलीला सगळ्यात मोठा सत्याचा उलगडा होऊन सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सारंगसोबत आणि ओवीसोबत आता ट्रिपला पिकनिकला जाऊन आता सावली आणि सारंगमधील गैरसमज दूर होऊन सावली कशी सारंगचे होते मंडळींनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.